आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा आता नमोचे 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये बँक खात्यात जमा झाले असतील, अशा शेतकऱ्याला आता बघा नमोचे 2,000 रुपये मिळतील. आता कोणते शेतकरी पात्र आहे? आज सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 2,000 रुपये डायरेक्ट नमोचे जमा होणार आहे. म्हणजे की बघा, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरतील नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000चा आठवा हप्ता आज जमा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा यासाठी 2,000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे. आता ही निधी थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनाचं बघा 22 हप्त्याचे बघा 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले आहे. आता नंबर लागलेला आहे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा. म्हणजेच की गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 2,000 रुपये नमोचा 8व्या हप्त्याचे जमा होणार आहे. कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान योजना बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ही चालवली जाते. आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते. आणि बघा, कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारलेला होता. तेव्हा स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिले की यावरती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता बघा आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे. हे पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचं ठरवलेलं आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना देऊन सुद्धा टाकलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, हे 12 बँकी व तसे 14 जिल्हे कोणते आहे? जर यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा आज सकाळपासूनच पैसे जमा होणार. म्हणजेच बघा, मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली. तसेच नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलं. ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचे 2,000 रुपयाचा 21वा हप्ता जमा झाला, म्हणजेच की बघा 21 प्लस 22 हप्ता जमा झालेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. आता लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये 22व्या हप्त्यात जमा झालेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, त्यामुळे तुमचा जर पीएम किसान योजनांचा 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यात मिळाले असतील, तर तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे. कारण बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे, तुम्ही नक्कीच पाहायचं आहे. शेतकरी बांधवांनो, आज शेतकऱ्यासाठी डबल खुशी होणार आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते. आज शेतकऱ्याची प्रतीक्षा संपणार आहे. आज वाटपाचा पहिला दिवस आहे. आणि आता बघा गुढीपाडव्यानिमित्त बघा 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी 2,000 नमोचा 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सरकारने 2,000 कोटी रुपयाचा बघा 12 महत्त्वाच्या बँकांना सोडण्यात आलेला आहे. मागील वेळी बघा शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झाला होता. कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते. का सोडले नव्हते? कारण की शेतकरी मित्रांनो बघा, काही बँकेचे आयएफएससी कोड नाही. तसेच अनेक छोट्या बँक हे मोठ्या बँकेमध्ये विलीकरण झालेले आहेत. त्यामुळे सरकारनं फक्त 12च बँकेची यादी अशी सिलेक्ट केली आहे, ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. आणि नमोचा आता 8वा हप्ता आज शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचप्रमाणे अशा 12 बँकेची यादी सरकारनं तयार केलेली आहे. आणि या 12 बँकेमध्ये या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेली पाहायला मिळत आहे. यासाठी बघा 2,000 कोटी रुपयाचा चेक बँकांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे 2,000 रुपये जमा झालेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या शेतकऱ्याला जमा झाले, अजून आता कोणत्या शेतकऱ्याला गुढीपाडव्यानिमित्त पैसे जमा होणार, हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात वितरित होणार आहे. यानं बघा, आता कोणत्याही शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे.
पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांना बघा 22वा हप्ता मिळाला. त्यांची यादी बँकेनं सुद्धा आता देऊन टाकलेली आहे. ज्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी पैसे ज्या शेतकऱ्याला मिळाले आहे, त्या शेतकऱ्यालाच आता नमोचा बघा 8वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बघा जर तुम्हाला सुद्धा पी एम किसानचा बघा 22वा हप्ता मिळाला का? बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की बघा पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यात बघा जशा प्रकारे पी एम किसानचे बघा 22व्या हप्त्याचे 2,000 आले, तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचे ₹2,000 आज पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता लक्ष ठेवू काय का? आता बघा ते 14 जिल्हे कोणते आहेत? पहिल्या टप्प्यात या 14 जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे. त्यामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता 14 जिल्ह्यात म्हणजेच की फर्स्ट नंबर लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. तसेच बघा कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे बघा जळगाव जिल्ह्यातील सुद्धा 42 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा नंदुरबार जिल्ह्यामधील सुद्धा 16 लाख शेतकरीच्या खात्यात पैसे जमा होणार. नमोचा बघा 2,000चा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार. त्याचप्रमाणे बघा नांदेड जिल्ह्यामधील सुद्धा 33 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होणार. त्याचप्रमाणे बघा बीड जिल्ह्यातील सुद्धा 25 लाख शेतकरी आहे हे नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा 25 लाख शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यामधील सुद्धा 24 लाख शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा जालना जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी मित्रांनो नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा परभणी जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो पुणे जिल्हा, अकोला जिल्हा आणि जे काय राहिलेले जिल्हे आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम आता सर्वात जास्त पात्र ठरलेला जिल्हा म्हणलं झालं की बघा पुणे जिल्ह्यामधील 94 लाख शेतकरी बँक खात्यात त्यांच्या पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की 94 लाख शेतकरी हे नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पुणे जिल्ह्यातील पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी कोटका महिंद्रा बँक निवडलेली आहे. त्याचप्रमाणे HDFC बँक निवडलेली आहे. इंडियन बँक, एक्सिस बँक, ICICI बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक आणि SBI बँक. त्याच बँकेला स्टेट बँक ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणलं जातं. या निवडक बँकांना यादी देण्यात आलेली आहे. या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे परंतु नमो शेतकरी योजनांचा 2,000 तुम्हाला अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना हा हप्ता मिळू लागला आहे. तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन 7 जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यामुळे PM किसानचा हप्ता मिळूनही तुम्हाला नमोचा हप्ता न येण्याची शक्यता आहे. हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो आज तुमच्या बँक खात्यात सकाळपासूनच पैसे जमा होणार. जर ज्या शेतकऱ्याला आज पैसे जमा झाले नसेल तर उद्या सकाळपासून डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. जर शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.